तुम्हाला माहिती आहे का की भारतात प्रथमच नॅशनल हाऊसहोल्ड इन्कम सर्व्हे केला जातोय. केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंतर्गत नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस घरगुती उत्पन्नावर पहिल्यांदाच पॅन इंडिया सर्व्हे करत आहे. या सर्व्हेचा उद्देश देशातील कुटुंबांचं इन्कम आणि इन्कमच्या कंपोनंट्सची डिटेल्स आणि रिलायबल डेटा गोळा करणं हा आहे. नॅशनल हाऊसहोल्ड इन्कम सर्व्हे म्हणजेच NHIES 2026 कुटुंबांना व्यापार, शेती, स्वयंरोजगार, पगार, मजुरी, मालमत्तेवरील उत्पन्न, रेमिटन्स आणि पेन्शन अशा विविध स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती संकलित केली जाते. हा सर्व्हे देशातील लोकांच्या जीवनमानाबरोबरच इन्कम एक्सपेंडिचर पॅटर्न्स बाबतही महत्त्वपूर्ण माहिती देईल. इट्स अ वेरी बिग टास्क, पहली बार हो रहा है एंड हमें ये भी पता चलेगा सिर्फ इनकम का मेजर नहीं, लेकिन इकोनॉमी में कितने ऐसे एक्टिविटीज हैं जो अभी भी लार्जली इनफॉर्मल है, जिसका मेजरमेंट ठीक रूप से नहीं हो पा रहा है. ये सब चीजें उभर के आई. एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत होणारा NHIS सायंटिफिक सॅम्पलिंगच्या आधारे केला जातोय. ॲक्युरसी आणि कन्सिस्टन्सी सुनिश्चित करण्यासाठी या सर्वेक्षणाची माहिती टॅबवर कम्प्युटर असिस्टेड पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे गोळा केली जात आहे. या सर्वेक्षणामुळे हे समजण्यास मदत होईल की घरगुती उत्पन्न कोणकोणत्या स्रोतांमधून येतं आणि एकूण पातळीवर कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये किती फरक आहे. यामुळे सरकारला देशाच्या एकूण घरगुती उत्पन्नाचा अंदाज बांधण्यास आणि व्यापक पातळीवर आर्थिक असमानता समजून घेण्यास मदत मिळेल.